सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. पुण्यातल्या मोदी बागेत ही भेट झालेली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती ते आपण संजय काका पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काका, काय आज तुम्ही शरद पवारांची भेट घेतलेली आहे मोदी बागेत, काय नेमका विषय होता? मी काल दिल्लीला गडकरी साहेबांना भेटलो. त्यांनी 4 ऑक्टोबर ही तारीख दिली. मी आज सकाळी पवार साहेबांना फोन केला. जे मराठा समाज सांस्कृतिक भवन या नावाखाली गेले 75 वर्ष ते मंडळ काम करतं सांगलीमध्ये. अतिशय सगळी प्रामाणिकपणानं काम करणारी, समाजाचं आणि सगळ्याच जाती धर्माचं काम करणारी मंडळी तिथे एकत्र येऊन अनेक वर्ष काम करतायत. तिथे एक पूर्वी लहान पुतळा होता. त्या पुतळ्याचं मोठं स्वरूप करून त्यांनी त्या इमारतीमध्येच आत एक मोठा 8 फुटी पुतळा, जो सिंहासनावर आरूढ झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो पुतळा त्यांनी तिथं बसवलेला आहे. त्या इमारतीमध्ये आहे. आणि त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मी गडकरी साहेबांची वेळ घेतली. पवार साहेबांनाही आता भेटलो. पवार साहेबही 4 तारीख फायनल केलेली आहे. आणि मग आमची कोल्हापूरची गादी असेल, सातारची गादी असेल, राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सगळ्यांनाच त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतोय. त्याच्या मागचा उद्देश आणि चांगला हेतू हा आहे की अलीकडच्या काळामध्ये सगळ्या जाती एकमेकाच्या विरोधात उभा राहायला लागलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रासारखं राष्ट्र, राज्य हे अतिशय देशाला, राष्ट्राला दिशा देणारे हे राज्य, पण आपल्याला याचा परिणाम काही वेगळा घडतोय का? लोकांच्या मनामध्ये काही विष, कटुता निर्माण व्हायला लागली का जातीपातीच्या विरोधात? तेव्हा यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या मराठा समाज सांस्कृतिक भवन त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख सहकारी या निमित्तानं करतायत. आणि मला हे झालं सगळं कार्यक्रमाच्या संदर्भात. मात्र राजकीय काय चर्चा झाली या भेटीमध्ये? कारण ही भेट तितकी सहज नव्हती. काय राजकीय काय चर्चा या भेटीमध्ये? राजकीय कुठलीही चर्चा नाही. साहेबांना मी भेटलो. आज सकाळी फोन केला होता. साहेब बारामतीला होते. मला म्हणले मी साधारण 5 ते 6 या वेळेत येतो, तुम्हाला तिथं भेटतो आणि मग मी पुढे जाईन मुंबईला. अशी ती भेट होती. एक 8-10 मिनिटाची आमची भेट झाली. पॉलिटिकली कुठलीही चर्चा नाही. त्याचं कारण असं आहे कारण या पुतळ्याचं अनावरण हाच विषय घेऊन मी आलो होतो. माझ्याबरोबर काही मंडळी यायला उशीर थोडा झाला. ती मंडळी पण, त्याचे अध्यक्ष, त्याच्यात काम करणारे प्रमुख, अशी सगळी मंडळी आली होती. त्यामुळं असं कुठलं तरी वेगळं स्वरूप त्यामध्ये बिलकुल नाही. पण कसं की गेल्या काही दिवसापासून जे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते तुमचे तुतारीमध्ये प्रवेश करतात, शरद पवार गटात प्रवेश करतात. तुम्ही तसा काही विचार करताय का? तुतारी काही हातात घेण्याचा काही विचार आहे का? तसं कोणताही विषय नाही. पॉलिटिकली कुठलाही विषय नव्हता. महाराजांच्या या निमित्तानं सगळ्या लोकांना बोलवावं. आमच्या इथं मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवतोय. गडकरी साहेब आहेत, आमचे महादेव जानकर आहेत, दलित समाजाचे आठवले साहेब आहेत, राजू शेट्टी आहेत, 2 आमच्या सातारा आणि कोल्हापूरच्या गादी आहेत, शाहू महाराज आहेत, उदयन महाराज आहेत, शिवेंद्र बाबा आहेत. अशा सगळ्यांना, सगळ्या जाती धर्माच्या, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना जे नेते आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन, आणि मग त्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनाही मी भेटतोय. आज मी देवेंद्र भाऊंना भेटायचा मुंबईत प्रयत्न झाला पण माझी भेट झाली नाही. पण मी 2 दिवसामध्ये ते ज्यावेळी येतील तिकडे त्यावेळी भेटतोय त्यांना. तसं काही राजकीय विचार डोक्यात, तसं काही पक्ष बदल किंवा असं काही? काही नाही, निश्चित नाही. आणि असं करायचं कारण नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी समाधानानं काम करतोय. पॉलिटिकली काही नाही. पण पवार साहेबांसारखा एक सिनियर मोस्ट लीडर, अनेक वर्ष, 50-52 वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करतायत. त्याचा मी स्वागत अध्यक्ष आहे. त्यामुळे मला सांगितलं सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना बोलवा. आणि एक महाराष्ट्रात चांगला, सांगली हा विचारानं, पुरोगामी विचारानं भारावलेला जिल्हा आहे. तेव्हा यामध्ये एक चांगला विचार देऊया. एकमेकाच्या जाती उभा राहायला लागलेत एकमेकाच्या विरोधात, तो कुठेतरी कमी येईल आणि राज्याचं नुकसान जाती धर्मामुळे होऊ नये
ह्या भूमिका त्यातनं पण या भेटीनंतर काही पक्षाकडून विचारणा झाली किंवा काही असं तुम्हाला केलं फोन नाही, वगैरे? मला काहींचे फोन आले, अशी बातमी ती. मी म्हटलं तसं मी याच्या संबंधात भेटलोय, आत्ताच जस्ट भेटलो. बातमी मला वाटतं तुमचीच चालू झाली, त्याच्यावर फोन आले मला, मी सांगितलं काही अडचण नाही तशी तिथे. धन्यवाद. तर राजकीय कुठलीही चर्चा या भेटीत नव्हती असं संजय काका पाटील यांचं म्हणणं आहे आणि पुतळ्याच्या अनावरणासंदर्भात निमंत्रण देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतल्याचं संजय काका पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.